Hello, future officers. Very good morning. Myself Suraj Thorat and welcome to the Concept Builder Academy. आज आपण काय करणार आहोत की टॉपिक नंबर 17 किंवा थीम नंबर 17 याच्यामध्ये ना थीम नंबर 17 पासून तर थीम नंबर 20 पर्यंत किंवा टॉपिक नंबर 17 to 20 हा इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट येतो. ठीक आहे. तर या पर्स्पेक्टिव्ह जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आपण ते या थीम मध्ये डिस्कस करणार आहोत. आपलं जे थीम आहे ना थीम नंबर 17 याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल इंडिया चायना रिलेशन असेल, इंडिया बांगलादेश रिलेशन वगैरे असेल, किंवा इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर, वेस्ट एशिया इन्स्टॅबिलिटी अफेक्टिंग इंडियाज नेबरहुड स्ट्रॅटेजी. तर हे 3 इम्पॉर्टंट आर्टिकल आपल्या एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचं एक्झामिनेशनमध्ये येण्याचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे आपण हे 3 टॉपिक चूज केलेले आहेत. ठीक आहे. आपला जो पहिला टॉपिक आहे ना इंडिया चायना रिलेशन, तर ह्या टॉपिक बद्दल आपण आता सुरुवातीला जाणून घेऊयात. ह्या टॉपिकची सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे काय की इंडिया चायना रिलेशनशिप जी आहे ना ही फक्त आपल्याला त्या रिलेशनशिपकडं एनिमी रिलेशनशिप म्हणून बघायचं नाही. कारण आपण ज्या वेळेस बघितलेलं आहे ना तर आपल्याला इश्यू मध्ये काहीतरी कन्फ्लिक्ट झालेला तोच दिसतो आणि त्याच पर्स्पेक्टिव्हनं इंडिया चायना रिलेशन समोर आलेले आपल्याला बघायला मिळतात. पण एनिमी रिलेशनशिप म्हणून त्या ठिकाणी लिमिटेड अंडरस्टँडिंग आपली शो करायची नाहीये. तर ही जी रिलेशनशिप आहे इंडिया आणि चायनाची, तर याला कॉम्प्लेक्स रिलेशनशिप म्हणून आपल्याला बघायचं आहे. मग आता तुम्हाला मी समजून सांगतो की कशा पद्धतीनं ही जी लिमिटेशन आहे तर ही कॉम्प्लेक्स रिलेशनशिप आहे, ना की फक्त एनिमी रिलेशनशिप. आता एका बाजूला इंडिया आणि चायना एकमेकांशी आपल्याला ट्रेड करताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर जे काही मल्टीलॅटरल प्लॅटफॉर्म्स वगैरे असतील, फॉर एक्झाम्पल ब्रिक्स असेल, शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असेल, किंवा G20 सारख्या जे काही प्लॅटफॉर्म्स वगैरे असतात ना तर त्या प्लॅटफॉर्मवर काम करताना आपल्याला दिसतात. पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या बाजूला विचार करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि चायना बायोलॅटरली ज्यावेळेस बघतो ना तर बॉर्डरचा जो टेन्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो. आणि सिमिलरली जो काही चायनाचा रिजनल इन्फ्लुएन्स आहे तर रिजनल इन्फ्लुएन्समुळे सुद्धा आपल्याला कॉम्पिटिशन त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे काय, एका साईडला कॉपरेशन आहे, दुसऱ्या साईडला टेन्शन आणि कॉम्पिटिशन, ह्या दोन्ही सुद्धा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं ह्या रिलेशनशिपची अंडरस्टँडिंग करत असताना आपल्याला 3 जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत ना त्या ठिकाणी 3 इम्पॉर्टंट कीवर्ड्स हे रिपीटेडली दिसतात. पहिलं म्हणजे काय, कॉपरेशन, त्यानंतर दुसरं कॉम्पिटिशन आणि तिसरं म्हणजे काय, कन्फ्लिक्ट. याला आपण 3 C's असं पण म्हणू शकतो की कॉपरेशन, कॉम्पिटिशन आणि कॉन्फ्लिक्ट. आता कॉपरेशन जे ना हे कॉपरेशन कुठे दिसतं, मग ट्रेड असेल, मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन वगैरे असतील, किंवा काही कॉमन ग्लोबल इश्यूज वगैरे असतील, त्या ठिकाणी ग्लोबल अंडरस्टँडिंग इंडिया आणि चायनाची सिमिलर असते. फॉर एक्झाम्पल काय की क्लायमेट चेंजच्या पर्स्पेक्टिव्ह असेल, सिमिलरली जे काही रिसेंटली किंवा कॉन्फरन्स ऑफ पार्टीज झालं होतं त्या ठिकाणी, तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जी पोझिशन त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती की आयदर डेव्हलप्ड कंट्रीकडनं त्या ठिकाणी फंडिंग झाली पाहिजे डेव्हलपिंग कंट्रीजला, टेक्नॉलॉजी अडॉप्शनसाठी असेल, मिटिगेशनसाठी असेल, तर अशा पद्धतीनं ग्लोबल इश्यूवर त्या ठिकाणी कॉमन कॉपरेशन बघायला मिळतं. सिमिलरली जे काही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड ॲग्रिकल्चरचा जो इश्यू आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीच्या ग्लोबल इश्यूवर इंडिया आणि चायना यांच्यामध्ये आपल्याला कॉपरेशन बघायला मिळतं. त्यानंतर दुसरा सी म्हणजे काय, कॉम्पिटिशन. मग कॉम्पिटिशन आपल्याला कुठे कुठे बघायला मिळते, मग साऊथ एशियाचा जर आपण ब्रॉडली विचार केला किंवा इंडियन ओशनचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की ह्या रिजनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन बघायला मिळते. मग साऊथ एशियामध्ये त्या ठिकाणी ज्या कंट्रीज आहेत तर ह्या कंट्रीजवर कोणाचा इन्फ्लुएन्स जास्त असेल तर इथं कॉम्पिटिशन बघायला मिळतं. सिमिलरली इंडियन ओशन मध्ये त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक प्रेझेन्स कोणाचा जास्त असणं गरजेचं आहे, या ठिकाणी आपल्याला इंडिया आणि चायनामध्ये कॉम्पिटिशन बघायला मिळतं. त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी असेल किंवा सप्लाय चेन मध्ये लिडरशिप कोण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल, किंवा त्या ठिकाणी वे फॉरवर्ड एखाद्या क्रायसिसमध्ये कोण प्रोव्हाइड करेल, तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये डॉमिनन्स जो असतो ना किंवा सुप्रिमेसी जी असते किंवा रिजनल पॉवर म्हणून आपल्याला ज्यावेळेस या गोष्टी बघायला मिळतात तर त्या प्रत्येक एरियामध्ये इंडिया आणि चायना यांच्यामध्ये कॉम्पिटिशन बघायला मिळतं. सिमिलरली तिसरा सी काय रिप्रेझेंट करतो, कन्फ्लिक्ट. आता कन्फ्लिक्ट जो आहे ना तर हा कन्फ्लिक्टचा जो भाग आहे ना तर हा सर्वात विजिबल भाग आहे किंवा सगळ्यात प्रॉमिनंट भाग आपण असं त्याला म्हणूया. म्हणजे काय
की बाउंड्री डिस्प्यूट्स वगैरे असतील किंवा लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मधलं जे काही टेन्शन वगैरे असेल तर या ठिकाणी आपल्याला कन्फ्लिक्ट बघायला मिळतं. याशिवाय चायना पाकिस्तानची जी काही पार्टनरशिप आहे तर ही सुद्धा इंडियासाठी एक सिरियस सिक्युरिटी कन्सर्न आहे. त्यामुळं चायना हा इंडियासाठी फक्त नॉर्दर्न बॉर्डरवरचा चॅलेंज नाहीये, तर तो काय आहे, वायडर सिक्युरिटी चॅलेंज आहे किंवा वायडर स्ट्रॅटेजिक चॅलेंज आहे, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इंडियाचा जो काही अप्रोच आहे ना त्या ठिकाणी फक्त चायना बरोबर प्रत्येक बाबतीमध्ये कन्फ्रंटेशन क्रिएट करणं किंवा कोऑपरेशन करणं एवढाच त्या ठिकाणी इंडियाचा अप्रोच असू शकत नाही. चॅलेंज जर आपल्याला ब्रॉडर असेल तर आपला अप्रोच सुद्धा त्या ठिकाणी ब्रॉडर असणं गरजेचं आहे. मग इंडियाला काय करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी चायना बरोबर डायलॉग एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. पण डायलॉग त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करत असताना स्वतःची प्रिपेअरनेस सुद्धा त्या ठिकाणी फर्म ठेवणं गरजेचं आहे. सिमिलरली एका साईडला कॉपरेशन चायना बरोबर करायचं आहे, पण कॉपरेशन करत असताना त्या ठिकाणी आपले इंडियाचे स्वतःचे नॅशनल इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज होणार नाही, तर ही सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. त्यामुळं आपण जर हे इंडिया चायना रिलेशनशिप जर बघितलं तर ह्या टॉपिकचा जर एक सेंट्रल लाईन जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर आपण अशा पद्धतीने सांगू शकतो, इंडिया आणि चायना हे परमनंट एनिमीज नाहीयेत, पण ते सिरियस स्ट्रॅटेजिक कम्पिटिटर आहेत किंवा ह्या इंडिया आणि चायना रिलेशनशिपकडं परमनंट एनिमीज म्हणून न बघता सिरियस स्ट्रॅटेजिक कम्पिटिटर म्हणून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे LAC आणि बॉर्डर मॅनेजमेंट फ्रॉम कन्फ्लिक्ट टू स्टॅबिलिटी. आता LACचा लॉंग फॉर्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. मग LAC म्हणजे काय, तर हे आता आपण समजून घेऊयात. इंडिया आणि चायनामध्ये ना इफेक्टिव्ह मिलिटरी कंट्रोल त्या ठिकाणी एक लाईन आहे, तर ह्या लाईनला काय म्हणतात माहितीये का, की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हणतात. पण इथं ना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती म्हणजे काय माहितीये का, ही जी ऍक्च्युअल लाईन आहे तर ती क्लिअरली डिमार्केटेड लाईन नाहीये किंवा क्लिअरली मार्क इंटरनॅशनल बॉर्डर नाहीये, ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. मग ह्याच गोष्टीमुळे ना की एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठं क्रिएट होतो माहितीये का, इंडिया आणि चायना आता काही ठिकाणी ना LAC कुठं आहे किंवा LAC कुठं आहे याबद्दल त्या ठिकाणी दोन्ही कंट्रींचं वेगवेगळं परसेप्शन आहे. मग इंडियाला वाटत असेल समजा फॉर एक्झाम्पल ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, ठीक आहे, आणि चायनाला वाटत असेल की ही लाईन ऑफ ऍक्च्युअल ही कंट्रोल आहे, म्हणजे दोन्ही कंट्रीचं परसेप्शन त्या ठिकाणी वेगळं आहे. इंडियाच्या मते आपले जे काही पेट्रोलिंग आहे म्हणजे गस्त घालणं जिथपर्यंत जाऊ शकतं ना किंवा पेट्रोलिंगची जी काही ऍक्टिव्हिटी आहे इंडियन मिलिटरीद्वारे, त्याच एरियाबद्दल चायनाची सुद्धा वेगळी अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी आहे किंवा असू शकतं. त्यामुळे काय होतं माहिती का, की ज्या पेट्रोलिंग टीम्स आहेत ना तर ह्या समोरासमोर येतात आणि त्या ठिकाणी कन्फ्रंटेशन क्रिएट होतं, ज्याला आपण काय म्हणतो फेस ऑफ निर्माण होऊ शकतो असं त्याला आपण म्हणतो. त्यानंतर हे बाउंड्रीचा जो इश्यू आहे ना तर आपल्याला 3 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी बघायला मिळतो. पहिला इम्पॉर्टंट सेक्टर म्हणजे काय, की वेस्टर्न सेक्टर. आता वेस्टर्न सेक्टर म्हणजे काय, की जसं लडाख असेल किंवा अक्साई चीनचा जो भाग आहे ना तर हा सगळ्यात सेन्सिटिव्ह सेक्टर या ठिकाणी आहे. मग रिसेंटली आपण जे कन्फ्रंटेशन मागं किंवा फेस ऑफ जे बघितलं होतं, आयदर गलवान व्हॅलीमध्ये असेल, देपसांगमध्ये असेल किंवा डेमचॉक या सरकारी असेल ना, तर त्या ठिकाणी आपल्याला टेन्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा फेस ऑफ त्या ठिकाणी बघायला मिळालं होतं. हे जे सगळे फेस ऑफ आहेत ना तर हे वेस्टर्न बॉर्डरवर त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट येतं मिडल सेक्टर. मिडल सेक्टर म्हणजे काय, की हिमालयाचा जो काही पार्ट वगैरे आहे म्हणजे हिमाचल प्रदेश असेल किंवा उत्तराखंड वगैरे असेल तर ह्या सेक्टर मधला जो भाग आहे त्याला म्हणतात मिडल सेक्टर. हा जो रिजन आहे ना किंवा हा जो सेक्टर आहे तर हा तुलनेनं कमी डिस्प्युटेड सेक्टर आहे. इथं इंडिया बरोबर, त्याच्यानंतर इंडिया आणि चायना या दोघांबरोबर त्या ठिकाणी नेपाळ बरोबर सुद्धा त्या ठिकाणी इंडियाची बाउंड्री अटॅच होते. त्यामुळे कन्फ्रंटेशन जे आहे ना तर किंवा फेस ऑफ जे आहे तर हे डिवाइड झालेलं आहे. किंवा चायनाला माहितीये की ऑलरेडी ह्या एरियामध्ये इंडियाचं कन्फ्रंटेशन हे नेपाळ बरोबर असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांची जी काही एनर्जी वगैरे आहे तर ह्या ट्रायल कन्फ्रंटेशन मध्ये ती एनर्जी वेस्ट करत नाहीत. त्यानंतर तिसरा महत्वाचा सेक्टर आहे ईस्टर्न सेक्टर. ठीक आहे, आता ईस्टर्न सेक्टर म्हणजे काय, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशचा जो काही भाग येतो ना त्याला म्हणतात ईस्टर्न सेक्टर. आता चायना काय करतं माहितीये का, अरुणाचल प्रदेशवर त्या ठिकाणी क्लेम त्या ठिकाणी अग्रेसिव्हली कन्फ्रंट करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे चायनाला असं वाटतं की अरुणाचल प्रदेश जो आहे ना तर हा पूर्ण चायनाचा पार्ट आहे, पण इंडियाकडनं नंतर याला पूर्णपणे रिजेक्ट केलं जातं. मग चायनाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील, फॉर एक्झाम्पल एखादं त्या ठिकाणी चायनामध्ये कॉन्फरन्स वगैरे असेल किंवा स्पोर्ट्स रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील आणि
पर्टिक्युलरली अरुणाचल प्रदेशमधनं ज्यावेळेस तिथं इंडियाचे सिटीजन पार्टिसिपेट करतात तर त्यांना व्हिसा फी ऍक्सेस प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे काय की त्यांना असं वाटतं की अरुणाचल प्रदेश जो आहे हा इंडियाचाच पार्ट त्या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी प्रश्न असा आहे, डिस्प्यूट जरी समजा त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला नसताना सुद्धा पीस कशा पद्धतीनं मेंटेन करायचा. मग यासाठी आपल्याला बॉर्डर मॅनेजमेंट मेकॅनिझम त्या ठिकाणी वापरलं जातं. तर याची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल असं कन्सिडर करा की ज्यावेळेस मिलिटरी लेवलवरनं की वेगवेगळे त्या ठिकाणी टॉक्स वगैरे असतील, वेगवेगळे मेकॅनिझम त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत. पहिलं म्हणजे काय की कॉर्प्स कमांडर टॉक्स असेल, त्यानंतर डिप्लोमॅटिक कोऑर्डिनेशन वगैरे असेल तर डिप्लोमॅटिक कोऑर्डिनेशन साठी की वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन आणि कोऑर्डिनेशन अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक इन्स्टिट्यूशनलाइज टॉक त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. आणि हे कधी स्थापन करण्यात आलं होतं? 2012ला. मिलिटरी लेवलवर बघितलं तर आपल्याकडे काय मेकॅनिझम आहे? कॉर्प्स कमांडर टॉक. डिप्लोमॅटिक कोऑर्डिनेशनसाठी आपल्याकडे काय मेकॅनिझम आहे? वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन आणि कोऑर्डिनेशन. हे इन्स्टिट्यूशनल टॉक्स आहेत आणि 2012ला एस्टॅब्लिश झाले होते. त्यानंतर हायर पॉलिटिकल किंवा स्ट्रॅटेजिक लेवलवर आपल्याला त्या ठिकाणी बघायचं असेल तर स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह टॉक हे मेकॅनिझम आहे. आणि ग्राउंड लेवलवर बघितलं तर त्या ठिकाणी जर टेन्शनला जर कंट्रोल करायचं असेल तर फ्लॅग मीटिंग असतील किंवा हॉटलाईन्स वगैरे असतील त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलेल्या आहेत. आता ह्या ज्या हॉटलाईन्स म्हणजे काय असतात माहिती आहे का की सिनियर किंवा हायर ऑथॉरिटीचे जे काही ऑफिसर्स वगैरे असतात तर त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करणं. म्हणजे काय की ज्यावेळेस एखादं फेस ऑफ किंवा कन्फ्रंटेशन झालं असेल दोन्ही पण कंट्रीच्या मिलिटरीजमध्ये तर त्या ठिकाणी हॉटलाईनचा उपयोग केला जातो. ठीक आहे. म्हणजे हे जे एस्केलेशन आहे तर हे एस्केलेशन किंवा फेस ऑफ जे आहे तर मोठ्या एस्केलेशन मध्ये कन्वर्ट होता कामा नये किंवा मिलिटरी कन्फ्लिक्ट मध्ये कन्वर्ट होता कामा नये. तर ह्या सगळ्या टॉक्सचा मीटिंगचा तर हा पर्पज त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये आपण 3 टर्म्स जे आहेत तर त्या 3 टर्म्स ह्या क्लिअरली लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय? डिसएंगेजमेंट, त्यानंतर डी एस्केलेशन आणि डी इंडक्शन. आता डिसएंगेजमेंटचा जर प्रॉपर ह्या 3 वर्डचा जरी आपण समजा प्रॉपर मराठीमध्ये अर्थ सापडायचं बघितलं तर आपल्याला डायरेक्टली असा सिंगल वर्ड मध्ये त्या ठिकाणी अर्थ सापडत नाही. त्यामुळे तुम्ही जरी डायरेक्टली समजा एक्झामिनेशन मध्ये लिहित असताना आयदर इफ यू आर रायटिंग इन मराठी मीडियम म्हणजे तुमचं जर मीडियम मराठी असेल तर तुम्ही डिसएंगेजमेंट, डी एस्केलेशन किंवा डी इंडक्शन असे त्या ठिकाणी डायरेक्टली लिहू शकता. फक्त त्याचा अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. आता डिसएंगेजमेंट म्हणजे काय माहिती का की फेस ऑफ पॉइंट जे असतात त्या फेस ऑफ पॉइंटवरनं ट्रूप्स जे असतात तर हे काही प्रमाणामध्ये मागं जाणं तर याला काय म्हणतात? डिसएंगेजमेंट म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सैन्य मागं घेणं याला काय म्हणतात? डिसएंगेजमेंट म्हणतात. त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट टर्म आहे डी एस्केलेशन. डी एस्केलेशन म्हणजे काय की ओव्हरऑल जो मिलिटरीचा टेन्शन आहे किंवा अग्रेसिव्ह पोस्चर आहे तर ते कमी करणं. म्हणजे काय? तणाव कमी करणे याला म्हणतात डी एस्केलेशन. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट टर्म आहे डी इंडक्शन. आता डी इंडक्शन म्हणजे काय माहितीये का? ट्रूप्स असतील किंवा वेपनच्या रिलेटेड जे काही डिप्लॉयमेंट असेल एकदम डीपर एरियामध्ये तर त्या डीपर एरियामधनं वेपन असतील किंवा ट्रूप्स असतील तर हे अतिरिक्त जे सैन्य आहे किंवा शस्त्र सामग्री आहे तर ती मागं घेणं किंवा कमी करणं याला काय म्हणतात? डी इंडक्शन असं म्हणतात. मग सिमिलरली ज्यावेळेस आपण 2020 मध्ये जो काही म्हणजे बॉर्डरच्या रिलेटेड क्रायसिस झाला होता आणि त्या बॉर्डरच्या क्रायसिसमुळे रिपीटेड मिलिटरी आणि डिप्लोमॅटिक टॉक्स त्या ठिकाणी फ्रिक्शन पॉइंटवर आपल्याला बघायला जे मिळाले होते तर त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण सांगू शकतो. सिमिलरली 2024 मध्ये जे काही पेट्रोलिंग अरेंजमेंट त्या ठिकाणी करण्यात आली होती तर पेट्रोलिंग अरेंजमेंटमुळे देपसांग असेल किंवा देमचक वगैरे असेल वेस्टर्न बॉर्डरवर तर ह्या ठिकाणच्या एरियामध्ये पेट्रोलिंग रिस्टोर आपल्याला करण्यासाठी मदत झालेली होती. म्हणून फायनली एक गोष्ट लक्षात ठेवा की बॉर्डर मॅनेजमेंट म्हणजे फक्त त्या ठिकाणी बॉर्डरचं सेटलमेंट करणं एवढंच त्या ठिकाणी लिमिटेड नाहीये. पण बॉर्डर डिस्प्यूट त्या ठिकाणी अजूनही असताना त्याचं मिलिटरी कन्फ्लिक्टमध्ये कन्व्हर्जन होऊ न देणं याला काय म्हणतात माहिती का? बॉर्डर मॅनेज करणं किंवा बॉर्डर मॅनेजमेंटचं काम असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे जे काही त्या ठिकाणी डिस्प्यूट आहे, फेस ऑफ आहे, स्टँड ऑफ आहे तर याला त्या ठिकाणी मिलिटरी कन्फ्लिक्टमध्ये कन्व्हर्जन होऊ न देणं त्याला सोप्या भाषेमध्ये बॉर्डर मॅनेजमेंट असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर आणि मिलिटरी प्रिपेअरनेस. आता हे कशासाठी गरजेचं आहे माहितीये का की बॉर्डर मॅनेजमेंटमध्ये फक्त त्या ठिकाणी सोल्जर्सची डिप्लॉयमेंट करणं किंवा आर्मीच्या पर्सनलची डिप्लॉयमेंट करणं एवढंच सफिशियंट नसतं. तर मॉडर्न ज्यावेळेस आपण बॉर्डर सिक्युरिटी बघतो तर ह्या बॉर्डर सिक्युरिटीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं हा सुद्धा मिलिटरी कॅपेबिलिटीचा एक इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट आहे.
हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त त्या ठिकाणी सोल्जरचं किंवा आर्मी पर्सनलचं डिप्लॉयमेंट करणं, तर हे आता आपण त्या ठिकाणी ट्रॅडिशनल मिलिटरी प्रिपेअर्डनेस सारखं करू शकत नाही. म्हणजे सुरुवातीला जे 50 ते 55 वर्षापूर्वीसारखी गोष्टी वगैरे होत्या, ज्यावेळेस टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप नव्हती झालेली किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती, तर त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की बॉर्डरवर जितके जास्त सोल्जर तितकी जास्त ऍडव्हान्स मिलिटरी. पण आता ती जी काही बॉर्डर मॅनेजमेंटची संकल्पना आहे ना, ती त्या ठिकाणी चेंज झालेली आहे. डिप्लॉयमेंट बरोबर आपल्याला त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे. याच्यामुळं मिलिटरीच्या ज्या काही कॅपेबिलिटीज आहेत त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग बघायला मिळतात. आता असं कन्सिडर करा, एखादा बॉर्डर एरिया आहे आणि त्या बॉर्डर एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रूप्स आहेत, पण त्या ट्रूप्सला प्रॉपर मुवमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी प्रॉपर रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, ब्रिजेस वगैरे नसतील, किंवा त्यांना सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी आयदर फूड वगैरे असेल, ॲम्युनिशन वगैरे असेल, किंवा हेवी इक्विपमेंट त्यांचे जर मुवमेंट वगैरे करायचे असेल, तर प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी जर नसेल, तर त्या ट्रूपची जी काही ऍक्च्युअल इफेक्टिव्हनेस आहे ना, म्हणजे त्यांची किती जरी कॉम्बॅटिंग कॅपेबिलिटी चांगली असेल, पण ह्या सप्लिमेंटरी गोष्टीमुळे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमुळे काय होऊ शकतं माहिती का, त्यांची कॉम्बॅटिंग कॅपॅसिटी त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. त्यामुळं इंडियानं ब्रॉडर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोकस त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मग हे करत असताना याच्यामध्ये त्या ठिकाणी रोड्स वगैरे असतील, टनेल्स वगैरे असतील, ब्रिजेस असतील, त्यानंतर ऍडव्हान्स लँडिंगच्या रिलेटेड जे काही ग्राउंड्स वगैरे असतील, म्हणजे प्लेन वगैरे असतात, किंवा हेवी मशिनरी सप्लाय करणारे हेवी प्लेन्स वगैरे त्या ठिकाणी असतील, किंवा सर्व्हिलन्स सिस्टीम वगैरे असेल, तर याचा समावेश या सगळ्या गोष्टीमध्ये ब्रॉडर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होतो. म्हणून जसं अरुणाचल प्रदेशमध्ये आपण सेला टनेल त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केली. मग सेला टनेलमुळे काय झालं माहितीये का, अरुणाचल प्रदेश सारख्या त्या ठिकाणी हाय अल्टिट्यूड एरियामध्ये जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे ना, त्याच्यामुळं कनेक्टिव्हिटी असेल किंवा ट्रूपची जी काही मुवमेंट आहे ही आपल्याला इम्प्रूव्ह झालेली बघायला मिळाली. सिमिलरली लडाख किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये ना ब्रिजेस असतील किंवा रोड त्या ठिकाणी तयार केल्यामुळे ना मिलिटरीचं मोबिलायझेशन आपल्याला फास्टर वेनं बघायला मिळालेलं आहे. आणि इमर्जन्सी सिच्युएशन समजा जर फ्युचरमध्ये आली, ट्रूप्स असतील, ॲम्युनिशन असेल, फ्युअल असेल, किंवा बाकीचे जे काही अदर सप्लाईज वगैरे असतील, तर आपण त्या ठिकाणी फास्टर वेनं आणि क्विकली आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटचा इथं एक व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. तर हा जो प्रोग्राम आहे ना, तर हा इंडियन गव्हर्नमेंटचा स्ट्रॅटेजिक प्रोग्राम आपण असं त्याला म्हणू शकतो. म्हणजे बॉर्डर एरियावर जे काही विलेज वगैरे आहेत ना, त्यांना फक्त सिक्युरिटी आउटपोस्ट म्हणून त्या ठिकाणी बघायचं नाहीये, पण त्या भागामध्ये जी काही लोकल पॉप्युलेशन आहे ती त्या ठिकाणी टिकली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा त्या लोकांसाठी तिथं रोडच्या फॅसिलिटी असतील, कम्युनिकेशन असेल, किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर ते इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी इंडियाने काय केलेलं आहे माहितीये का, की इंडियाचा जो काही ऍक्च्युअल प्रेझेन्स आहे बॉर्डर एरियाजमध्ये या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे व्हायब्रंट विलेज प्रोग्राम मध्ये त्या ठिकाणी वाढलेला आहे. मग दुसऱ्या बाजूला आपण ज्यावेळेस चायनाचा विचार करतो, मग चायनानं सुद्धा सिमिलरली काय केलेलं आहे, तिबेटचा त्यांचा जो काही एरिया वगैरे असेल, तर मग ह्या तिबेटच्या एरियामध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल, एअरबेस असेल, मॉडर्न मिलिटरी फॅसिलिटीज वगैरे असतील, किंवा अशा पद्धतीने काही विलेज त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत किंवा डिप्लॉय वगैरे केलेले आहेत, तर त्यांचा ड्युअल यूज म्हणून त्या ठिकाणी त्यांचं काम करतात. ड्युअल यूज म्हणजे काय, की इन्फ्रास्ट्रक्चर त्या विलेजमध्ये अशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे, म्हणजे ज्या वेळेस नॉर्मल सिच्युएशन असते किंवा पीसफुल सिच्युएशन असते, तर सिव्हिलियन पर्पजसाठी त्या गोष्टीचा वापर होऊ शकतो. पण जर गरज पडली, समजा वॉर जर झालंच किंवा क्रायसिस सिच्युएशन त्या ठिकाणी जर निर्माण झाली, तर स्ट्रॅटेजिक किंवा मिलिटरी पर्पज सुद्धा साठी त्या सिमिलर इन्फ्रास्ट्रक्चरचा त्या ठिकाणी यूज होऊ शकतो. त्यालाच काय म्हणतात, ड्युअल यूज इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतात. मग सिमिलरली इंडियानं सुद्धा अशा पद्धतीचे जे काही ड्युअल यूज इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहेत, किंवा त्या ठिकाणी जर गॅप जर आपल्याला आयडेंटिफाय झालेला असेल, तर तो प्रायोरिटी बेसिसवर हा इन्फ्रास्ट्रक्चर गॅप जो आहे हा फुलफिल करणं किंवा कमी करणं गरजेचं आहे. मग आपल्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं या ठिकाणी एक बेसिक प्रिन्सिपल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे काय, डिटरन्स म्हणजे काय माहितीये का, की वॉर सुरू करणं म्हणजे त्या ठिकाणी डिटरन्स नाहीये. डिटरन्सचा जर सोपा मिनिंग जर बघितला ना, तर आपला जो काही अपोनंट वगैरे असतो ना, तर त्या अपोनंटला आपली प्रिपेअरनेस कशा पद्धतीनं आहे, म्हणजे आपण कशा पद्धतीने आपल्या कॅपेबिलिटीज डेव्हलप केलेल्या आहेत, तर त्या कॅपेबिलिटीच्या बेसिसवर त्या ठिकाणी एक काय म्हणतात त्याला अपोजिशन क्रिएट करणं किंवा अपोज करणं, याला काय म्हणतात माहिती का, डिटरन्स असं म्हणतात. म्हणजे युद्ध होऊ न देणं, म्हणजे आपली कॅपेबिलिटी बघून त्या ठिकाणी दुसऱ्यांना सुद्धा भीती वाटली पाहिजे, याला सोप्या भाषेमध्ये म्हणतात डिटरन्स असं म्हणतात. ठीक आहे. त्यामुळं
चायनासोबत जर आपल्याला त्या ठिकाणी लॉंग टर्म मध्ये जर पीस टिकवायचा असेल तर त्या ठिकाणी आपली डिप्लोमॅसी सुद्धा आवश्यक आहे. पण त्या डिप्लोमॅसी मागणं त्या ठिकाणी क्रेडिबल मिलिटरी प्रिपेअर्डनेस असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. विदाउट एनी क्रेडिबल मिलिटरी प्रिपेअर्डनेस आपण चायना बरोबर त्या ठिकाणी टॉक सुद्धा करू शकत नाहीत किंवा त्या ठिकाणी डिप्लोमॅटिक डायलॉग सुद्धा एस्टॅब्लिश करू शकत नाहीत किंवा लॉंग टर्म मध्ये आपण पीस सुद्धा एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. त्यामुळं हा जो पॉईंट आहे ना की जो काही म्हणजे एरिया आहे, बॉर्डरचा एरिया वगैरे आहे, त्या ठिकाणी प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं आणि स्ट्रॉंग सर्व्हिलन्स वगैरे असेल किंवा मिलिटरीचं प्रिपेअर्डनेस तयार करणं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रॅटेजिक कॉपरेशन. मग इथं आपण स्ट्रॅटेजिक कॉपरेशन डिस्कस करत असताना इकॉनॉमी, त्यानंतर नेबरहुड आणि टेक्नॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हनं कशा पद्धतीनं आपण ह्या 3 वेगवेगळ्या लेवलवर त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक कॉपरेशन एस्टॅब्लिश करू शकतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना की चायनासोबत कॉम्पिटिशन या ठिकाणी फक्त बॉर्डरच्या त्या ठिकाणी पर्स्पेक्टिव्हनं नाहीये. आजची जी काही इंडिया चायना कॉम्पिटिशन आहे ना तर ही इकॉनॉमिक लेवलला सुद्धा आहे, त्यानंतर नेबरहुड लेवलला सुद्धा आहे आणि टेक्नॉलॉजिकल लेवलला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर मग पहिले बघूयात आपण इकॉनॉमी. आता ज्यावेळेस आपण इंडिया आणि चायना यांच्यामधला बायलॅटरल ट्रेडचा विचार करतो ना तर हा ट्रेड जवळपास $100 बिलियन वर गेलेला आहे. म्हणजे एका साईडला आपल्याला बघायला मिळतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॉर्डर कन्फ्लिक्ट त्या ठिकाणी आहे, पण इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर त्या ठिकाणी ट्रेड सुद्धा आपल्याला ग्रो होताना दिसत आहे. म्हणजे काय, बॉर्डर टेन्शन असून सुद्धा त्या ठिकाणी बायलॅटरल ट्रेड जो आहे ना तर हा कंटिन्युअसली सुरू राहिलेला आहे. यावरनं आपल्याला काय कळतं माहिती का की दोन्ही कंट्रीचं जे काही इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स आहे ना तर हा डिपेंडन्सचा अँगल त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतो. आणि ज्यावेळेस आपण ट्रेड इम्बॅलन्स बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं इंडियाकडनं, म्हणजे इंडिया काय करतं माहिती का की चायनाकडनं जे काही इम्पॉर्टंट मॅन्युफॅक्चरिंग गुड्स असतील, आयदर इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्यानंतर हेवी मशिनरीज वगैरे असतील, त्यानंतर इम्पॉर्टंट केमिकल्स वगैरे असतील, हे केमिकल्स आपल्याला आपल्या फार्मास्युटिकल याच्यासाठी जे लागणारे वगैरे असतील किंवा ज्याला आपण ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स असं म्हणतो, त्यानंतर सोलार इक्विपमेंट्स वगैरे असतील, तर अशा पद्धतीचे जे काही इंडस्ट्रियल कंपोनेंट्स वगैरे आहेत तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया चायनाकडनं इम्पोर्ट करत असतं. आता याचा अर्थ काय होतो माहितीये का की इंडियाचं जरी समजा ट्रेड त्या ठिकाणी चालू आहे, इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स 2 कंट्रीमध्ये आहे, पण आपण जर समजा ऍक्च्युअल डेटा जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की इंडियाचा ट्रेड डिफिसिट जो आहे ना तर हा चायना बरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं की असं कन्सिडर करा $150 बिलियन आपला हा ट्रेड इंटरडिपेंडन्स आहे. त्यापैकी $50 बिलियन आपण काय करतो त्या ठिकाणी कंट्रीमध्ये चायनामध्ये एक्सपोर्ट करतो, पण उरलेलं जे काही $100 बिलियन आहे ना तर आपण चायनाकडे ते इम्पोर्ट करत असतो. म्हणजे ट्रेड डिफिसिट चायना बरोबर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग याचा अर्थ असा होतो का की चायनाकडनं उद्यापासून आपण सगळे इम्पोर्ट त्या ठिकाणी बंद करायचं, तर नाही. तसं करणं प्रॅक्टिकली आपल्यासाठी सुद्धा किंवा इंडियन इकॉनॉमी सुद्धा साठी ते म्हणजे चांगल्या पद्धतीचा नाही, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट इंडियन इकॉनॉमीवर होऊ शकतो. म्हणून इंडियाचा जो काही अप्रोच आहे ना इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं तर हा कम्प्लीट डिकपलिंग करण्यापेक्षा किंवा कम्प्लिटली तो इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स बंद करण्यापेक्षा त्या ठिकाणी स्मार्ट डिरिस्किंग करणं इम्पॉर्टंट आहे. मग हे स्मार्ट डिरिस्किंग म्हणजे काय की असे काही सेक्टर्स त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचे की फॉर एक्झाम्पल काय की अशा सेक्टरमध्ये एक्सेसिव्ह डिपेंडन्स जो आहे ना त्या ठिकाणी आपला झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी नॅशनल सिक्युरिटीचे इश्यू वगैरे असतील किंवा इकॉनॉमिक सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने त्या ठिकाणी जर आपला चायनावर डिपेंडन्स जर वाढला आणि त्यांनी जर सप्लाय चेन फ्युचरमध्ये जर बंद केला तर आपली स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी असेल, मिलिटरी सिक्युरिटी असेल किंवा इकॉनॉमिक सिक्युरिटी जी असेल त्या ठिकाणी हॅम्पर होता कामा नये. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे माहिती का की अल्टरनेटिव्ह सप्लायज त्या ठिकाणी फाइंड आउट करायची किंवा डेव्हलप करायची आहे आणि त्याचबरोबर इंडियाची जी काही डोमेस्टिक कॅपेबिलिटी आहे तर ती सुद्धा इम्प्रूव्ह करायची आहे. त्यामुळं आपण जर समजा इंडियाच्या लेवलला बघितलं तर आपल्याला लक्षात येतं गव्हर्नमेंटचे जे काही डिफरंट प्रोग्राम्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्मनिर्भर भारत असेल, त्यानंतर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हच्या ज्या काही डिफरंट स्कीम्स वगैरे असतील किंवा सेमीकंडक्टर रिलेटेड मिशन वगैरे असेल किंवा सप्लाय चेनचं डायव्हर्सिफिकेशन त्या ठिकाणी आपल्याला हे जे इनिशिएटिव्ह दिसतात ना तर हे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे डिरिस्किंगच्या पर्स्पेक्टिव्हने घेतलेले सगळे हे इनिशिएटिव्ह आहेत. हे आपण त्या ठिकाणी एक्झामिनेशन मध्ये ऍज अ एक्झाम्पल म्हणून मेन्शन करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आपला डायमेन्शन आहे नेबरहुडचा. आता ज्यावेळेस आपण नेबरहुडचा विचार करतो ना त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं इंडिया आणि
चायना आणि पाकिस्तान यांची ना त्या ठिकाणी आपल्याला क्लोज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बघायला मिळते. आता त्यांचा जो काही कॉमन डेव्हलपमेंटचा जो इनिशिएटिव्ह आहे ना, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तर हा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधून त्या ठिकाणी जात असल्यामुळे ना इंडिया त्याला सोव्हर्निटीच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा त्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अपोज करत असतो. चायनाची जी काही प्रेझेन्स आहे ना, तर ही फक्त पाकिस्तानपुरती लिमिटेड किंवा मर्यादित नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आयदर बांगलादेशमध्ये त्यांचा प्रेझेन्स असेल, रिसेंटली त्यांचा नेपाळमध्ये वाढलेला प्रेझेन्स वगैरे असेल, किंवा श्रीलंकेमध्ये जे काही हंबनटोटा पोर्ट वगैरे आहे ते डेव्हलपमेंट करण्याचा त्यांचा म्हणजे इनिशिएटिव्ह वगैरे असेल, किंवा सिमिलरली पाकिस्तानमध्ये आपण बघितलेलं आहे की ग्वादार पोर्ट जे आहे ना, तर हे चायनाच्या मदतीने पाकिस्तानमध्ये डेव्हलप केलं जाते. सिमिलरली मालदीव्स वगैरे असेल, तर ह्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वगैरे आहेत. आणि सिमिलरली ह्याच सगळ्या कंट्री बरोबर इंडियन ओशनमध्ये सुद्धा चायनाच्या ज्या काही नेव्हल ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, तर या सगळ्या गोष्टीवर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की इंडियाचं जे काही स्ट्रॅटेजिक कॅल्क्युलेशनवर आहे ना, तर ह्या स्ट्रॅटेजिक कॅल्क्युलेशनवर त्या ठिकाणी म्हणजे सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी चायनाकडनं डॉमिनन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळं ह्या गोष्टी थांबवण्यासाठी किंवा ह्या गोष्टीला काउंटर करण्यासाठी इंडियानं सुद्धा काय केलेलं माहिती का, की वेगवेगळ्या पॉलिसीज वगैरे असतील तर त्या ठिकाणी डेव्हलप केलेल्या आहेत. म्हणजे काय की नेबरहुड फर्स्ट पॉलिसी वगैरे असेल, त्या ठिकाणी विदाऊट एनी रेसिप्रोसिटी, म्हणजे जसं इंद्रकुमार गुजराल यांनी सांगितलं होतं, तर त्यांनी फॉरेन पॉलिसीचे प्रिन्सिपल सांगत असताना नेबरहुड फर्स्ट पॉलिसी सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्रिन्सिपल जे काय होतं की नॉन रेसिप्रोसिटी. नॉन रेसिप्रोसिटी म्हणजे काय, आपण जर समजा नेबरहुडमध्ये समजा त्या ठिकाणी एखादं क्रायसिस आलं आणि त्या बेसिसवर आपण त्या कंट्रीजला जर मदत करत असू, तर त्यांच्याकडनं आपण केलेल्या मदतीच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी कशाचीही अपेक्षा करायची नाही. याला काय म्हणतात, नॉन रेसिप्रोसिटी असं म्हणतात. मग हे नेबरहुड फर्स्ट पॉलिसीचं प्रिन्सिपल वगैरे आहे. मग सिमिलरली तुम्ही बघितलं असेल की मालदीव्समध्ये कशा पद्धतीनं रिसेंटली वॉटर क्रायसिस झालं होतं आणि इंडिया ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणून किंवा डिझास्टर मॅनेजमेंट जरी समजा इंडियन ओशनमध्ये त्या ठिकाणी झालेलं असेल, तर इंडिया त्या ठिकाणी नेहमी फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणून त्या ठिकाणी नॉन रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपलवर त्या ठिकाणी मदत पोहोचत असतो. मग मालदीव्स असेल, अफगाणिस्तान असेल, किंवा त्या ठिकाणी आपल्याला नेपाळमध्ये झालेला जो काही 2015चा जो अर्थक्वेक आहे, त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची सिच्युएशन बघायला मिळते. सिमिलरली नेबरहुड फर्स्ट पॉलिसी बरोबर इंडियाचा जो काही म्हणजे सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन, म्हणजे ज्याला आपण सागर अप्रोच असं म्हणतो, तो सुद्धा त्या ठिकाणी इंडियाची स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे. क्वाडचं कोऑपरेशन वगैरे असेल इंडियन ओशनमध्ये, ज्याच्यामध्ये USA असेल, जपान असेल आणि ऑस्ट्रेलिया असेल, तर ह्या इंडियन ओशनमध्ये स्ट्रॉंग प्रेझेन्स असलेल्या कंट्रीज बरोबर आपलं कोऑपरेशन असेल. त्याचबरोबर आपले जे काही आयलँड जे पार्ट आहेत, म्हणजे अंदमान निकोबार वगैरे असेल, किंवा अशा पद्धतीनं आपण काय करतो माहिती का, की ह्या आयलँड निकोबार आयलँड सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आपण चालू केलेली आहे. त्यानंतर तिसरा इथं इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे टेक्नॉलॉजीचा. आता ज्यावेळेस आपण टेक्नॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्ह इथं बोलतो ना, तर फक्त नॅशनल सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितलं, तर टँक्स असतील, मिसाईल असेल, किंवा बॉर्डर रिलेटेड त्या ठिकाणी लिमिटेड अंडरस्टँडिंग, याच पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला फक्त म्हणजे बॉर्डरच्या त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीला कनेक्ट करायचं नाहीये. बाकीच्या ज्या काही इम्पॉर्टंट क्रिटिकल टेक्नॉलॉजी वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशनच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी 5G टेक्नॉलॉजी असेल, 6G टेक्नॉलॉजी वगैरे असेल, किंवा क्वांटम टेक्नॉलॉजी असतील. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्या ठिकाणी इंडियामधनं रिसर्च अँड डेव्हलपमेंटला कशा पद्धतीनं फंडिंग केलं जातं. त्यानंतर सेमीकंडक्टरचं डेव्हलपमेंट वगैरे असेल, सायबर नेटवर्क एस्टॅब्लिश करणं असेल, त्यानंतर क्रिटिकल मिनरल्स वगैरे असतील तर त्यांचं डेव्हलपमेंट असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर एक्सट्रॅक्शन वगैरे असेल, किंवा डेटा सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही इनिशिएटिव्ह वगैरे आहेत, तर हे नॅशनल सिक्युरिटीचाच त्या ठिकाणी कंपोनंट पार्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, ट्रॅडिशनली ज्यावेळेस आपण नॅशनल सिक्युरिटीचा विचार करतो, त्या ठिकाणी फक्त आपल्याला बॉर्डरच्या रिलेटेड जे काही टँक्स असतील, मिसाईल्स वगैरे असतील, किंवा पर्सन यांचे डिप्लॉयमेंट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. पण ज्यावेळेस आपण मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह बघतो टेक्नॉलॉजीचा, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी वगैरे आहेत, म्हणजे काय सेमीकंडक्टर असेल, सायबर नेटवर्किंग असेल, किंवा क्रिटिकल मिनरल्स वगैरे असतील, तर त्याचा सुद्धा नॅशनल सिक्युरिटीमध्ये इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट आहे. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग याच्या पर्स्पेक्टिव्हनं समजा इंडियामध्ये जर इनिशिएटिव्ह वगैरे बघितले, म्हणजे 2020च्या आधी जे काही बॉर्डर डिस्प्यूट झालं होतं, तर त्याच्या रिस्पॉन्समध्ये इंडियानं काय केलं होतं की चायनीज जे काही डिफरंट ॲप्स वगैरे आहेत, तर त्यांना इंडियामध्ये बॅन केलं होतं. त्यानंतर चायनीज इन्व्हेस्टमेंट वगैरे असतात, तर त्याच्यावर सुद्धा स्क्रुटिनी वाढवलेली होती. आणि
ट्रस्टेड टेलिकॉम नेटवर्क जे येतं ते डेव्हलप करण्यावर इंडियानं त्या ठिकाणी एम्फोसिस केलं होतं किंवा भर दिलं होतं आपण असं म्हणू शकतो. म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन जी आहे ना, तर ही फक्त त्या ठिकाणी हिमालयापुरतं किंवा त्या बॉर्डर एरियापुरतं लिमिटेड राहिली नाहीये, तर ती हिमालयापासून इंडियन ओशन पर्यंत आणि डिजिटल स्पेस पर्यंत त्या ठिकाणी एक्सपांड झालेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला लास्ट पॉईंट म्हणजे काय, की मॅनेजिंग चायनाज, म्हणजे आपण कशा पद्धतीनं 3D अप्रोच वापरून या ठिकाणी चायनाचा जो काही थ्रेट आहे किंवा चायनाला आपण कशा पद्धतीनं कंटेन करू शकतो किंवा मॅनेज करू शकतो हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आता यासाठी ना एक सिंपल अप्रोच वापरणं गरजेचं आहे, त्याला म्हणतात 3D अप्रोच. आता 3D अप्रोच मध्ये ना, तर हे 3D काय रिप्रेझेंट करतं, तर डीचं ॲब्रिव्हिएशन आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, डायलॉग. त्यानंतर सेकंड डी काय रिप्रेझेंट करतो, डिटरन्स. आणि थर्ड डी काय रिप्रेझेंट करतो, की डेव्हलपमेंट. डायलॉग, डिटरन्स आणि डेव्हलपमेंट ह्या तिन्ही पण गोष्टीचं आपल्याला काय करायचं आहे, चायनामध्ये किंवा चायना बरोबर रिलेशनशिप एस्टॅब्लिश करताना तिन्ही गोष्टी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला करायच्या आहेत. आता डायलॉग आपल्याला कधी एस्टॅब्लिश करायचा आहे, की ज्यावेळेस बॉर्डर टेन्शन वगैरे असेल, मग त्या ठिकाणी डायलॉग बंद करणं, तर हे म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रॅक्टिकल सोल्युशन त्या ठिकाणी असू शकत नाही. पण उलट त्या ठिकाणी जर क्रायसिस जर घडलेलं असेल, मग क्रायसिसमध्ये कम्युनिकेशन जर वाढवलं ना, तर कम्युनिकेशन वाढवणं ह्या त्या ठिकाणी ती सिच्युएशन जी आहे ती आणखी फर्दर एस्केलेट होणार नाही, हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्यामुळं वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन आणि कोऑर्डिनेशन, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, याच्या ज्या काही मीटिंग वगैरे आहेत, म्हणजे हायर ऑफिशियल लेवलच्या ज्या काही मीटिंग्स वगैरे आहेत, त्यानंतर मिलिटरी लेवलवर कॉप्स कमांडर लेवल टॉक्स वगैरे असतील किंवा स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह टॉक्स वगैरे असतील किंवा हॉटलाईन एस्टॅब्लिश करणं असेल. हॉटलाईन म्हणजे काय, की दोन कंट्रीजमध्ये जे काही मिलिटरी किंवा सिनियर ऑफिसर्स वगैरे असतील, तर यांच्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट आणि इमिडिएट टॉक एस्टॅब्लिश करणं किंवा कम्युनिकेशन लाईन एस्टॅब्लिश करणं, तर याला म्हणतात हॉटलाईन असं म्हणतात. मग क्रायसिस मॅनेजमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, अशा पद्धतीचे जे काही कम्युनिकेशन मेकॅनिझम वगैरे आहेत, तर त्याच्यावर कंटिन्युअस बेसिसवर आपल्याला एम्फसिस प्रोव्हाइड करायचं आहे. मग एका साईडला जसं कधी कधी असं वाटू शकतं, की म्हणजे क्रिटिसिझम करताना, की ज्यावेळेस आपण पाकिस्तानचा विचार करतो, तर इंडियन गव्हर्नमेंटचा जो काही अप्रोच आहे ना, त्या ठिकाणी इंडिया डायलॉग त्या ठिकाणी यूज करत नाही. मग आपण चायना बरोबर का, म्हणजे अशा पद्धतीने जर बघितलं, तर कधी कधी कुणाला डायलॉग जो आहे ना, तर हा विकनेस त्या ठिकाणी वाटू शकतो. पण त्या ठिकाणी डायलॉगचा जर अर्थ बघितला ना, तर त्या ठिकाणी डिफरन्सेस जरी असेल, तर त्याचं अनकंट्रोल मिलिटरी एस्केलेशन मध्ये कन्व्हर्जन होऊ न देणं, तर हा त्याचा पर्पज त्या ठिकाणी असला पाहिजे. कारण इंडिया आणि आपण समजा चायना बरोबर रिलेशन बद्दल बोलतो ना, तर त्या ठिकाणी बाकीचे सुद्धा जे काही फॅक्टर्स वगैरे आहेत, म्हणजे इंडियाचा चायनावर असलेला डिपेंडन्स जो आहे ना, तर ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करत असतात. त्यामुळं चायना बरोबर त्या ठिकाणी बायोलॅटरल इश्यूज एस्टॅब्लिश करत असताना किंवा त्या ठिकाणी कन्फ्रंटेशन करत असताना आपल्याला डायलॉग सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, की डिटरन्स. आता डिटरन्स कशा पद्धतीने क्रिएट केला जाऊ शकतो, की जे काही इंडियाचं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर ते आपल्याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. सर्व्हिलन्स मेकॅनिझम त्या ठिकाणी आणखी टेक्नोसेव्ह करण्याची गरज आहे. लॉजिस्टिक डेव्हलप करण्याची गरज आहे. त्यानंतर इंडियन मिलिटरीच्या ज्या काही माउंटेन वेअरफेअर कॅपॅसिटीज वगैरे असतील, तर त्यांना सुद्धा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. पण चायनाचा चॅलेंज त्या ठिकाणी फक्त हिमालयामध्ये नाहीये किंवा त्या बॉर्डर एरियामध्ये नाहीये, ही सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेतलं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. इंडियन ओशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन आहे चायनाकडनं, म्हणून इंडियन नेव्हीचा जो काही प्रेझेन्स वगैरे असेल, त्यांचा मरीटाईम प्रिपेअरनेस वगैरे असेल, तर याच्यावर सुद्धा एम्फसिस प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मग याचा जर बेस मेसेज बघितला डिटरन्सचा, तर आपण अशा पद्धतीने कन्व्हे करू शकतो, इंडिया त्या ठिकाणी कन्फ्लिक्ट फाइंड आउट करत नाही, पण कन्फ्लिक्ट जर त्या ठिकाणी इम्पोज झाला, जर कन्फ्लिक्ट आला, तर त्या ठिकाणी इंडिया प्रिपेअर्ड असणं ही गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो, डिटरन्स क्रिएट करणं किंवा स्वतःच्या कॅपेबिलिटीजवर त्या ठिकाणी भर देणं, याला म्हणतात डिटरन्स असं म्हणतात. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट डी, ज्याला आपण डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो. मग चायनाला समजा जर लॉंग टर्म मध्ये स्ट्रॅटेजिक आपल्याला कॉम्पिटिशन प्रोव्हाइड करायची असेल किंवा त्याला ह्या पद्धतीनं रिस्पॉन्ड जर करायचं असेल ना, तर इंडियाला स्वतःची डोमेस्टिक कॅपॅसिटी त्या ठिकाणी स्ट्रॉंग करणं किंवा आणखी मजबूत करणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ जसे मी तुम्हाला इम्पॉर्टंट सेक्टर्स वगैरे सांगितले होते, ज्या सेक्टर्समध्ये इंडियाचा जो काही डिपेंडन्स आहे ना, तर हा चायनावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काय, क्रिटिकल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असतील, सेमीकंडक्टर्स वगैरे असतील, बॅटरी रिलेटेड जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल किंवा सोलार इक्विपमेंट वगैरे असतील किंवा डिफेन्स इक्विपमेंट वगैरे असतील ना, त्या ठिकाणी आपल्याला एक्सेसिव्ह डिपेंडन्स त्या ठिकाणी जर असेल, तर अशा सेक्टरमध्ये आपल्याला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी डिपेंडन्स जास्त, त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी कमी किंवा लिमिटेड,
हे प्रिन्सिपल त्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की इंडियन गव्हर्नमेंटनं ही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करण्यासाठी इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं आत्मनिर्भर भारत असेल, सेमीकंडक्टर मिशन वगैरे असेल किंवा डोमेस्टिक डिफेन्स प्रोडक्शन वगैरे आहे किंवा सप्लाय चेनचं जे काही डायव्हर्सिफिकेशन आहे, तर हे फॉरेन पॉलिसीवर इंडियानं सुद्धा कनेक्ट केलेलं आहे. बाकीच्या ज्या काही कंट्रीज वगैरे आहेत, तर ज्या कंट्रीजला ह्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये त्या ठिकाणी कटिंग एज टेक्नॉलॉजी आहेत किंवा त्यांचं ॲडव्हान्स ज्या कंट्रीज आहेत त्या एरियाजमध्ये सेमीकंडक्टर असेल, टेक्नॉलॉजी वगैरे असेल किंवा मिलिटरी प्रिपेअरनेसच्या बाबतीमध्ये त्यांचा जर ॲडव्हान्स त्या ठिकाणी असेल, तर अशा कंट्री बरोबर पार्टनरशिप एस्टॅब्लिश करणं, तर हे सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं. त्यानंतर सिमिलरली जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हायब्रंट विलेज प्रोग्राम आहे, तर हा सुद्धा स्ट्रॅटेजीचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याचबरोबर इंडियानं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल्स त्या ठिकाणी परसेप्शन जे आहे ना, तर हे ग्रॅज्युअली क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायला पाहिजे. म्हणजे इंडियाकडनं सुद्धा आणि चायनाकडनं सुद्धा अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी क्लॅरिफिकेशन नाहीये किंवा ज्या एरियाजमध्ये त्या ठिकाणी डिस्प्यूट आहे, तर हे परसेप्शन सुद्धा चेंज करणं गरजेचं आहे. मग सिमिलरली क्रिटिकल सेक्टर्स वगैरे असेल, त्याच्यामधला ट्रेड डिपेंडन्स असेल, तर आपल्याला हा ट्रेड डिपेंडन्स कमी करायचा आहे. त्यानंतर चायनामधनं आपण बघितलेलं की ब्रह्मपुत्र जी नदी आहे आणि ही आसाममध्ये किंवा नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट वगैरे आहे, तर ह्या स्टेटमध्ये तिच्यामधनं येणारा जो काही म्हणजे फ्लडचा वॉटरचा जो फ्लो आहे, तर याच्यामध्ये जर डेटा शेअरिंग नसेल, तर ही डेटा शेअरिंग सुद्धा त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. किंवा लाईक माइंडेड ज्या कंट्रीज वगैरे आहेत ज्यांचं चायना बरोबर त्या ठिकाणी इश्यूज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय साऊथ चायना सी मध्ये जर बघितलं, मग त्या ठिकाणी फिलिपिन्स वगैरे असेल, त्याच्यानंतर इंडियन त्याच्यानंतर काय की व्हिएतनाम वगैरे असेल, तर अशा कंट्री बरोबर इंडियानं किंवा इंडोनेशिया वगैरे असेल, तर ज्या कंट्रीज बरोबर ऑलरेडी चायनाचं डिस्प्यूट्स वगैरे आहे, तर त्या लाईक माइंडेड कंट्रीज बरोबर इंडियाला त्या ठिकाणी पार्टनरशिप स्ट्रॉंग करणं किंवा स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे. त्यामुळं या सगळ्यामध्ये ना एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की इंडियानं चायनाला त्या ठिकाणी ब्लाइंडली कन्फ्रंट करायचं नाहीये. चायनाकडून येणारे जे काही चॅलेंजेस वगैरे आहेत, तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी इंडियाला म्हणजे दुर्लक्ष करायचं नाही. मग इंडियाचा ओव्हरऑल अप्रोच कशा पद्धतीने असला पाहिजे की कॉर्पोरेट वेअर इंटरेस्ट कन्वर्ज, म्हणजे ज्या ठिकाणी इंडिया आणि चायनाचे इंटरेस्ट कन्वर्ज होतात ना, त्या ठिकाणी कॉपरेशन करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कम्पीट वेअर नेसेसरी, म्हणजे काय ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कॉम्पिटिशन प्रोव्हाइड करायची आहे. आणि ज्या ठिकाणी सिक्युरिटीच्या रिलेटेड आपल्याला थ्रेट जर आलेला असेल, तर सोव्हर्निटीच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी इंडियाला एक फर्म स्टँड घेणं गरजेचं आहे. त्यामुळं एक फायनल गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा, इंडिया आणि चायना रिलेशन हे जे आहेत ना, तर हे लास्टिंग आपल्याला जर नॉर्मलाइज करायचे असतील, तर त्या ठिकाणी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. तर ह्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर पीस ही जी आहे ना, तर ही बेसिक प्री कंडिशन आहे, ही आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळं इंडियाची जी काही चायना पॉलिसी आहे, तर ही आपल्याला कशा पद्धतीने डेव्हलप करायची किंवा इंडियाचा अप्रोच कशा पद्धतीने असला पाहिजे हे आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. मग हे सांगत असताना हा जो अप्रोच आहे ना, तर तुम्ही कन्क्लुजनमध्ये किंवा वे फॉरवर्ड प्रोव्हाइड करत असताना डायरेक्टली मेन्शन करू शकता. त्यामुळं इंडियाची चायना पॉलिसी आहे ही डायलॉगमधनं त्या ठिकाणी स्टॅबिलिटीकडे गेली पाहिजे, डायलॉगमधनं स्टॅबिलिटीकडे त्या ठिकाणी गेली पाहिजे. त्यानंतर डिटरन्समधनं त्या ठिकाणी सिक्युरिटीकडे गेली पाहिजे आणि डेव्हलपमेंटमधनं त्या ठिकाणी नॅशनल स्ट्रेंथ इंडियाची स्वतःची डेव्हलप करण्यामध्ये किंवा निर्माण करण्याकडं अशा पर्स्पेक्टिव्हनं असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय डायलॉग असला पाहिजे, पण त्या ठिकाणी इंडियाची स्वतःची स्टॅबिलिटी त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यानंतर डिटरन्स असलं पाहिजे, पण डिटरन्स बरोबर आपल्याला स्वतःचं ज्या काही सिक्युरिटी कॅपेबिलिटीज आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की डेव्हलपमेंट, फक्त डेव्हलपमेंट करायची नाहीये, तर ती नॅशनल स्ट्रेंथला कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करते अशा पद्धतीनं ती डेव्हलपमेंट करायची आहे. ठीक आहे, इथं आपला इंडिया चायना हा बायलॅटरल इश्यू संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंडिया बांगलादेश रिलेशन बद्दल त्या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत.